धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। मानव को दे सुख साधन, ओ मानव को दे सुख साधन, दुनिया में रोशन नाम करे। धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। कभी सोच कर देखा है कि अपने पूर्वज कैसे थे। निर्जन बंद गुफाओं में जो हरदम छुप कर रहते। चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारांवर अवलंबून असतं। मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो। मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो आणि मनात इतरांविषयी आदर असला चेहरा नम्र दिसतो। मनातले हे भाव माणसाला सुंदर बनवत असतात। असेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉक्टर प्रदीप पाटील साहेब, की जे सहयोगी सदस्य आहेत अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनचे, मानसशास्त्र अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे सदस्य आहेत, रॉयल सोसायटी ऑफ हेल्थ लंडनचे ते सदस्य आहेत। गेली अनेक वर्ष या ठिकाणी आत्मविश्वास मिळवण्याचं प्रशिक्षण ते देत आहेत। आज आपल्यासाठी चला मुलांना तर्कशुद्ध विचार करायला शिकूया हा विषय घेऊन आपल्या समोर येत आहेत आजचे प्रमुख व्याख्याते माननीय डॉक्टर प्रदीप पाटील, प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ आणि समुपदेशक। आदरणीय प्रदीप पाटील साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करा। सर्वप्रथम मी मंचावरचे सन्माननीय सदस्य, उपस्थित असलेले निमंत्रित या सर्वांचं मी इथे आभारी आहे आणि स्वागत करतो। माननीय कोल्हापूर जिल्ह्याचे न्यायाधीश जगताप सर इथे आहेत, मुल्ला सर आहेत आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी आहेत। या सर्वांचा मी आभारी आहे की ते या कार्यक्रमाला आले आणि त्याचबरोबरीनं मी खरे आभार मानेन ते अर्थातच मेंगाने सरांचे। त्यांचं एकूण कार्यकर्तृत्व मला जवळून पाहायची इच्छा झाली आणि मला असं वाटलं की आपण इथे निश्चितपणे नव्हे तर 100% जायला पाहिजे आणि मी त्यांना म्हटलं की मी निश्चितपणे येणार आहे। गेली जवळपास 38 वर्ष मी अनेक चळवळींमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। तर त्यापैकी अँटी सुपरस्टिशन मोहीम जी आहे त्याच्यामध्ये मी सहभागी होतो। मी एका अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा संपादक होतो आणि अनेक उपक्रम राबवलेले आहेत। पण वैज्ञान प्रदर्शन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या दोन गोष्टी ज्या आहेत, या दोन गोष्टी इथे घडणार आहेत म्हटल्यानंतर मी या ठिकाणी आलो। प्रॅक्टिसला मी जेव्हा सुरुवात केली आणि मी दवाखाना जेव्हा चालू केला तेव्हा खुद्द माझ्या नातेवाईकांनी मला असं सांगितलं की दवाखान्यामध्ये पूजा घालायला पाहिजे। कशासाठी घालायला पाहिजे? पेशंट जास्त येण्यासाठी। जरा विचार करा, ह्याच्यात कॉन्ट्रास्ट आहे की नाही? मी पूजा घालणार ती दवाखान्यात पेशंट जास्त येण्यासाठी, तुम्ही पूजा कशासाठी घालता? कुठले रोग लागू नयेत म्हणून। म्हणजे मी जेव्हा पूजा घालणार होतो तेव्हा माझ्या हे लक्षात पण आलं नाही की काय म्हणतात हे। माझ्या एका नातेवाईकांनी मला असं सुचवलं की सांगवड्याचं जे कुलदैवत आहे त्याचा फोटो तुझ्या ड्रॉवरच्या शेजारी लावून ठेव, ड्रॉवर भरून राहील। म्हणजे पेशंट जास्त येतील
या लालसेपोटी मी जर असा धावा करायला सुरुवात केली तर तुम्ही काय करायचं? मग खरा प्रॉब्लेम देवाला पडणार आहे. डॉक्टरचं ऐकू का पेशंटचं ऐकू? एक साधी गोष्ट आहे की तुम्ही पूजा घालता त्यावेळी एक काळा कापडामध्ये एक नारळ बांधता आणि वर टांगता. तसं मला उदगावच्या एका ज्योतिषाने सांगितलं, उपाध्ये महाराज. नंतर आम्ही त्याच्यावर केस केली 420 खाली. त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा नव्हता. DB माने वकील म्हणून त्यावेळी दत्ताजीराव माने वकील म्हणून एक थोर आणि श्रेष्ठ असे वकील होते, त्यांनी ती केस चालवलेली होती. तर त्या ठिकाणी त्यांनी जेव्हा मला सांगितलं की तुझ्या इथे तो नारळ बांध वरती त्या काळ्या दोऱ्यामध्ये, काळ्या कापडामध्ये, आणि मी म्हटलं की ठीक आहे, काही हरकत नाही, बांधून बघूया पेशंट जास्त येत आहेत का. मी म्हटलं की त्याला की हे कशाच्या शास्त्रानुसार बांधायचं आहे. तो म्हणाला की वास्तुशास्त्रानुसार हे बांधायचं असतं. वास्तुशास्त्राची ओळख मी प्रॅक्टिस सुरू केल्या केल्या मला झाली. आणि वास्तुशास्त्र जे आहे ते वास्तुशास्त्र काय सांगतं मला काहीच माहीत नव्हतं. मी तर वैद्यकीय क्षेत्रातला माणूस, वास्तुशास्त्र इंजिनिअरिंग फील्डमध्ये येतं. आणि त्यामुळे रॉबर्ट देशियारा नावाचं एक पुस्तक, त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे, मोठा इंजिनियर आहे तो, त्यांनी वास्तुविज्ञानावर पुस्तक लिहिलेलं होतं, ते मी पहिल्यांदा वाचून काढलं. आणि नंतर वास्तुशास्त्राची पुस्तकं मी वाचली. वास्तुप्रकाश हे पुस्तक त्यावेळी खूप फेमस झालेलं होतं. लिमय हे वास्तुशास्त्री होते पुण्याचे. आणि ते सगळं वाचून काढल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की वास्तुविज्ञान आणि वास्तुशास्त्र या दोन पूर्ण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. कसा? वास्तुशास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमचं संडास जर तुम्ही दक्षिणेला बांधलं आणि उत्तरेकडे तोंड करून तुम्ही बसलात तर तुम्हाला मूळव्याध होतो. आता आम्ही तर वैद्यकीय फील्डमध्ये वेगळं शिकलेलो होतो, मूळव्याध कुठल्या कारणाने होतो हे मला नवीनच कारण समजलं. दुसरं एक त्याच्यामध्ये दिलेलं होतं, वास्तुशास्त्राप्रमाणे तुमच्या घराचे दरवाजे आणि गेट जर पश्चिमेला असेल तर तुमच्या घरातले मुलं मुली पळून जातात. मला आणखी धक्का बसला, कारण माझ्या घराचं गेट ते नेमकं पश्चिमेलाच आहे, पण माझी मुलगी काय पळून वगैरे गेलेली नाहीये. पण तो भाग नंतरचा मी हे वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि मी त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं, जे पहिलं पुस्तक आलं नंतर महाराष्ट्रामध्ये 1999च्या दरम्यान, भ्रामक वास्तुशास्त्र म्हणून. वास्तुशास्त्राचे ग्रंथ हे मयमत आणि समरांगण सूत्रधार असे ते ग्रंथ आहेत जुने, ते सगळे वाचून काढावे लागले मला. वास्तुविज्ञानाचं तर मी संपूर्ण वाचून काढलेलंच होतं आणि दोन्हींच्या परिशीलनातनं मी ते पुस्तक लिहिलं. मला हे पक्क निश्चितपणे असं वाटलं की वास्तुशास्त्र हे स्युडो सायन्स आहे, छद्म विज्ञान आहे. आज आपण इथे विज्ञान प्रदर्शन भरवलेलं आहे. म्हणजे आत मी एका तिथे प्रयोग सादर करणाऱ्याला विचारलं की ज्या अर्थी तू हा प्रयोग केलेला आहेस आणि प्रयोग केल्यानंतर तुला असं दिसतंय की रक्त जे आहे ते रक्त निळं रक्त आणि लाल रक्त वर खाली होतं, तर मी साधा प्रश्न केला की कित्येक बुवा महाराज असं म्हणतात की हृदय आम्ही बंद पडलेलं दुरुस्त केलेलं आहे म्हणून, तुझा याच्यावर विश्वास आहे का? ती हसली. ती म्हणाली की नाही, माझा याच्यावर विश्वास नाही. तिनं केलेल्या प्रयोगापेक्षा तिनं विज्ञानाबद्दल स्वीकारलेला दृष्टिकोन मला महत्त्वाचा वाटला, ज्याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतात. जेव्हा
वास्तुशास्त्र पुस्तक प्रकाशित झालं. पुण्याचे एक सुप्रसिद्ध मंत्री बिल्डर्स आहेत, त्यांनी ते पुस्तक प्रकाशित केलं आणि डॉक्टर जयंत नारळीकर त्या ठिकाणी आलेले होते. तर त्या पुस्तक प्रकाशनानंतर त्यावेळी स्टार TV वर एक कार्यक्रम चालायचा शॉटगन शूट नावाचा. त्यामध्ये शत्रुघ्न सिन्हा हा त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचा. त्या कार्यक्रमामध्ये वास्तुशास्त्रावर बोलायला मला बोलवलं. हाफिज कॉन्ट्रॅक्टर म्हणून मुंबईचे मोठे टॉवर्स बांधणारे प्रसिद्ध असे बिल्डर आहेत, ते आलेले होते. एक वास्तुशास्त्री होता आणि मी होतो. त्या ठिकाणी शत्रुघ्न सिन्हा असं म्हणाला की मी बिहारमध्ये ज्या घरातनं आलो त्या घरामध्ये कुठलेही वास्तुशास्त्राचे नियम आम्ही पाळलेले नाहीत. वास्तुशास्त्राचे नियम जे आहेत त्याच्या विरोधात आमचं घर आहे. म्हणजे वास्तुशास्त्र म्हणतं की पूर्वेला तुमचं घराचं तोंड पाहिजे, वास्तुशास्त्र म्हणतं की उत्तरेकडे तुमची तिजोरी पाहिजे वगैरे वगैरे. मग आमच्या घरात हे असं काही नव्हतं. तरी देखील मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेही बिहारमधून बाहेर पडलो. मी पुण्यात आलो, मी FTA दाखल झालो. तिथे मी अभिनयाचं शिक्षण घेतलं आणि मी मोठा नट झालो. जर वास्तुशास्त्र असं म्हणत असेल की कुठल्या दिशेला तोंड करून संडासाला बसायचं आहे, तर ग्रामीण भागामध्ये लोक हातात तांब्या घेतात आणि शेतात जाऊन बसतात. त्यांना किती रोग व्हायला पाहिजेत. मी वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी बोलतोय. आपण हा वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये निर्माण करतो की नाही हा खरा मुद्दा आहे. मध्य प्रदेशमध्ये काही महिन्यांपूर्वीच रुद्राक्ष महोत्सव झाला आणि या रुद्राक्ष महोत्सवामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि ती चेंगराचेंगरी झाल्यानंतर त्या ठिकाणी 3 वर्षाचं मूल मेलं आणि 2 भाविक मेले. रुद्राक्ष गळ्यामध्ये हातामध्ये सगळीकडे आपण बांधतो का? ग्रंथात सांगितलंय म्हणून. सर्व धर्मामध्ये येते. मुस्लिम धर्मामध्ये त्याला मिसबाह म्हणतात किंवा रोजमेरी असं ख्रिश्चन धर्मामध्ये म्हणतात. जपमाळ हे हिंदू धर्मामध्ये म्हणतात, बुद्ध धर्मामध्ये म्हणतात. सर्व धर्मामध्ये या रुद्राक्षाचं महत्त्व पटवण्यात आलेले त्याच्या स्टोऱ्या सुद्धा आहेत. त्याची स्टोरी अशी आहे की ते कुठून तरी एका देवाच्या शरीरातून बाहेर पडलं किंवा अशा वेगवेगळ्या स्टोऱ्या आहेत. जेव्हा आपण ग्रंथ वाचतो तेव्हा आपण त्या ग्रंथाचं वाक्य न वाक्य प्रमाण मानायचं की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ग्रंथातलं जेव्हा मी वाचतो तेव्हा ते ग्रंथातलं वाचन हे नेमकं काय सांगतं याला फूटपट्टी आणि मोजपट्टी लावायचीच जर असेल तर ती विज्ञानाची. रुद्राक्ष हे विज्ञानाप्रमाणे एक फळ आहे. इलिओकार्पस असं त्याला म्हणतात आणि इलिओकार्पस हे जे फळ आहे हे फळ निळ्या रंगाचं असतं आणि म्हणून ते निळ्या रंगाच्या देवाशी जोडलं गेलेलं असतं. निळा रंग जर आपण वरचा जो गर आहे तो काढून टाकला तर आत बी जे असते सीड असतं त्या फळाला किंवा त्या बीला रुद्राक्ष म्हटलं जातं. ते रुद्राक्ष जर फोडलं तर त्याच्यामध्ये काय असतात फायटोस्टेरॉल्स किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे रासायनिक घटक असतात. असं हे फळ जर मी लावून ठेवलं तर माझ्यावर कुठलीही संकट येणार नाहीत. हे कुठल्या विज्ञानात बसतं? वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजे ना आपल्याकडे. जर विज्ञानाचा निकष लावला तर ते साधं फळ आहे आणि ते फळ उत्पादन करणारे लोक तर त्यांच्या घरात पोती भरून ठेवतात पण त्यांना विकावंच लागतं. त्याला दर सुद्धा पडून मिळतो पण दर वाढतो कुठे? धर्माच्या बाजारात. धर्माच्या बाजारात 2 मुखाचा 4 मुखाचा 6 मुखाचा 12 मुखाचा जेवढी जास्त मुख ही मुख म्हणजे काय असतं? जेव्हा तो आपण वरचा गर काढतो तेव्हा तिथे खड्डा पडतो आणि तो खड्डा म्हणजे मुख म्हटलं जातं. हे त्या काळात निर्माण झालं ज्या काळात विज्ञान उदयाला आलेलं नव्हतं. गेल्या 400 वर्षापूर्वी विज्ञान उदयाला आलं. त्याच्या पूर्वीच्या या सगळ्या कहाण्या आहेत. त्या कहाण्या आम्ही घेऊन बसतो की नाही? आम्ही विज्ञान
काय म्हणतो हा निकष लावतो की नाही. आमच्या शाळेमध्ये आम्ही जेव्हा मुलांना हे शिकवत असतो तेव्हा शिकवत असताना विज्ञान काय म्हणतं हा प्रश्न आम्ही पहिल्यांदा विचारायला शिकवायला पाहिजे. जर त्यांनी कुठलीही संकल्पना मांडली तर विज्ञान काय म्हणतं हे शिकायला पाहिजे. म्हणजे मी अनेक धर्म ग्रंथ जसे वाचले तशी धर्मस्थळं जी आहेत तिथं मी गेलेलो होतो. म्हणजे मी अजमेरच्या दर्ग्यात गेलो, 7 दिवस थांबलो. मी बालाजीला गेलो, 7 दिवस थांबलो. मी अनेक धर्मस्थळं केली. त्या ठिकाणी राहून एक मनोवैज्ञानिक अभ्यास करायचा म्हणून मी तिथे गेलेलो होतो. अजमेरच्या दर्ग्यात मी गेलो होतो तेव्हा त्या ठिकाणी एक दरवाजा आहे, जन्नत का दरवाजा म्हणतात त्याला. आणि त्या दरवाजामध्ये लोक आत गेले की त्यांना पुण्य मिळतं आणि संकट येत नाहीत अशी धारणा आहे. त्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो. त्या ठिकाणी रोग बरे होतात अशी सुद्धा धारणा आहे. मी जेव्हा गेलो होतो त्यावेळी त्या दरवाजामधून एक फॅमिली आतमध्ये जातो. त्याने एक मुलगा होता आणि तो मुलगा आतमध्ये गेला आणि तिथे आतमध्येच त्याला फिट आली. त्याला ओढत ओढत बाहेर आणलं आणि त्याला बाजूला झोपवलं. मी लगेच पळत गेलो, बघितलं ती इपिलेप्सी होती, ज्याला आपण फेफरे रोग म्हणतो, तो फेफरे रोग होता. त्याला इपिलेप्टिक फिट आलेली होती. धारणा अशी होती की त्या ठिकाणी गेले की रोग बरे होतात. आणि या ठिकाणी तर चक्क आतमध्ये गेल्यानंतरच त्याला फिट आलेली होती. रोग बरं व्हायचं तर सोडूनच द्या, रोगाचं लक्षण निर्माण झालेलं होतं. मी जेव्हा तिथे त्या आलेल्या व्यक्तींना विचारलं कि भैया ये इसको इपिलेप्सी हो गई है, ये कैसे ठीक होगा. तो मला असं म्हणाला, देखो भाई साहब, अब उधर से आए हैं ना हम बाहर, अब इसके बाद कभी भी फिट नहीं आएगी उसको. माणूस नकार का देतो सत्याला, वास्तवाला? विचार करा. वैज्ञानिक दृष्टिकोन असं शिकवतो की वास्तव जे आहे त्या वास्तवाला नकार देतो, कारण माणसाच्या मनात भीती असते, काहीतरी वाईट घडेल, काहीतरी वाईट होईल. म्हणजे साध्या साध्या गोष्टींच्या त्या भीत्या नसतात, मोठ्या मोठ्या सुद्धा असतात. आणि त्या ठिकाणी त्या भीत्यांच्या पोटी कोणी काय सांगितलं तर ते आपण स्वीकारतो. माझ्याकडे एक शिक्षक येतात दाखवायला नेहमी. ते असं सांगतात की माझं ब्लड प्रेशर आता कंट्रोलमध्ये आहे. मी म्हटलं का कंट्रोलमध्ये हो? नाही, कसं आहे, गोळ्या पण चालू आहेत, पण खरं कंट्रोलमध्ये. त्याचं कारण माझ्याकडे चुंबक बेड आहे आणि मी चुंबक बेडवर झोपतो आणि चुंबक चादर पण आहे, ती घेऊन झोपतो, म्हणून माझं ब्लड प्रेशर नियंत्रित आहे. मी त्यांना विचारलं की आणखी काय काय आहे. अहो, मूल होत नसेल तर चुंबक लंगोट सुद्धा आहे. आता माणूस, विज्ञान एकीकडे सांगतंय काय, नवसे कन्या पुत्र होती तर का करावा लागे पती, हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. पण तरी सुद्धा आम्ही असं म्हणतो की नाही, हे चुंबक लंगोट वापरल्यानंतर मुलं होतात. वैज्ञानिक दृष्टिकोन हा तेव्हाच निर्माण होतो जेव्हा मी विज्ञान आणि वैज्ञानिक नियम हे मी पाळतो, स्वतःहून आचरणात आणतो तेव्हा. व्हॉट्सअप ग्रुपवर तर कित्येक अशा अंधश्रद्धा येत असतात. माझ्याकडे येणारे, मी हल्ली प्रत्येक पेशंटना म्हणतो, तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा तुम्ही डॉक्टर आहात, कारण तुम्ही व्हॉट्सअपवरनं शिक्षण घेतलेलं आहे. कारण ते मला उलट शिकवत असतात, डॉक्टर अमुक अमुक एक एवढा काढा किंवा चूर्ण खाल्लं ना रोग बरा होतो बरं का, तुम्ही सुद्धा ट्राय करा. म्हणजे आमचे गुरु आता वेगळे व्हायला लागलेले आहेत आणि त्यांची फौजच्या फौज तयार व्हायला लागलेली आहे. या ठिकाणी असं घडतं त्याचं कारण की आपण ठेवलेले जे विश्वास असतो, तो विश्वास हा जेव्हा घट्ट होतो, कुणीतरी सांगितलेला, गुरु महाराज देवऋषी यांनी सांगितलेला आहे, तो विश्वास आपण घट्ट करत नेला, तो इतका घट्ट करतो आपण की तो सोडायला तयार होत नाही. जेव्हा विश्वास घट्ट होतो आणि तो सोडायला तयार होत नाही तेव्हा उदय होतो श्रद्धेचा. त्याला आपण श्रद्धा म्हणतो. श्रद्धा माणूस बदलत नाही, विश्वास बदलू शकतो, श्रद्धा सोडायला तयार होत नाही.
मग आपण जो विश्वास बाळगलेला आहे, आपण हे मुलांकडनं सुद्धा म्हणून घ्यायला पाहिजे की तुझे कुठले कुठले विश्वास आहेत, विश्वास कुठले कुठले आहेत, ते बरोबर आहेत का चूक आहेत हे बघणं गरजेचं असतं. मी एका दर्ग्यात गेलो होतो, त्या ठिकाणी अनेक बायका अंगात आणून नाचत होत्या. एक मुलगी लांबून पळत पळत आली माझ्याकडे आणि आली आणि म्हणाली, मला ओळखलं का मला? मी म्हटलं नाही ओळखलं. कसं ओळखणार, मी माधुरी दीक्षित आहे, मला ती म्हणाली. मी म्हटलं माधुरी दीक्षित तू इथं काय करतेस? माझं शूटिंग चालू आहे आणि या ठिकाणी बघा सगळे डायरेक्टर वगैरे सगळे येणार आहेत आणि ते आता या ठिकाणी शूटिंग करणार आहेत आणि मी डान्स पण करणार आहे. आणि तिने डान्स करायला सुरुवात केला. बाजूला असलेला मुजावर माझ्याजवळ आला आणि तो म्हणाला, हिला झपाटलेलं आहे आणि हिला मंत्रलेलं पाणी आम्ही दिलेलं आहे, ती बरी होईल. मला स्वच्छ दिसत होतं की विज्ञान मला हे सांगतंय की तिला झपाटलेलं वगैरे काय नाही आहे, तिला मॅनिया नावाचा रोग आहे. मॅनिया नावाच्या रोगामध्ये व्यक्ती मोठमोठ्या गप्पा मारत असते, मोठमोठ्या गोष्टी बोलत असते. मॅनिया याचा अर्थ हा एक मानसिक रोग आहे. त्याच्यामध्ये ती गप्पा काय मारते, म्हणजे माझ्या दवाखान्यात एका दिवशी एक पेशंट आतमध्ये घुसला आणि मला म्हणाला, डॉक्टर एक 10 रुपये देता का? म्हटलं अरे तू कोण काय? अहो मी तुम्हाला माहित नाही का? म्हटलं नाही माहिती. मी दिल्लीला नेहमी जातो, शरद पवार माझ्याबरोबर नेहमी असतात. पटकन माझ्या लक्षात आलं की याला मॅनिया आहे. मोठ्या मोठ्या गप्पा मारणं, मोठ्या मोठ्या गोष्टी करणं हा मॅनिया रोगाचा प्रकार आहे. पण आपल्याला काही जणांना ते खरं वाटतं बऱ्याच वेळा. अगदी खास करून कुठे खरं वाटतं? ज्या ठिकाणी बुवा महाराज दाढीवाले बसलेले असतात तिथं ते काहीही सांगत असतात, काहीही बोलत असतात. परवाच मी एक व्हिडिओ पाहिला, मला एकाने पाठवून दिला, म्हणाले डॉक्टर हे काय जरा सांगा. तो माणूस त्या बाईला डोक्याला केस असे धरून असा तो फिरवत होता पूर्णपणे. अशा 5 फेऱ्या त्यांनी मारल्या आणि तिला ढकलून दिलं. ती पडली खाली. पडल्यानंतर जाऊन तिच्या पोटावर पाय ठेवला आणि पाय ठेवल्यानंतर तो म्हणाला आता घेऊन जा, हिला मूल होईल. जेव्हा आपण असं बघतो की रोग जे असतात त्या रोगाविषयी विज्ञान काय सांगतं आणि महाराज गुरु काय सांगतात याचा आपण विचार करायला पाहिजे. मी फक्त हे काय गल्लीतल्या मांत्रिक देवऋषांविषयी बोलत नाहीये. तसे बुवा महाराजांचे स्तर खूप मोठमोठे आहेत. म्हणजे तो गावातला असेल तर तो रुरल बुवा असतो, जिल्ह्यातला असेल तर तो डिस्ट्रिक्ट बुवा असतो, तो शहरातला असेल तर तो सिटी बुवा असतो आणि जर तो देशातला असेल तर तो नॅशनल बुवा असतो. आणि काय काय बुवा इंटरनॅशनल पण असतात. त्यांच्या वेबसाईट असतात आणि त्याच्यात ते चक्क अंगारा देतात. किती रुपयांना? 100, 150, 200 ताकदीप्रमाणे तो अंगारा असतो. जाऊन बघा, अशा बुवा आहेत कितीतरी साईटवर. कधी विचार करतो का की तो जो अंगारा देतो ते काय आहे? कार्बन. जाळून काढलेलं काय असतं? कार्बन. आणि कार्बन आम्ही खातो, कार्बन आम्ही उशाशी ठेवतो. कार्बनमुळे काय घडतं? विज्ञान असं सांगतं की कार्बनमुळे काही घडत नाही. पण आम्ही ते पाण्यात घालून परीक्षेला जर मूल नापास होत असेल तर त्याला एका बुवानी सांगितले म्हणून पाण्यात घालून पाचतो, त्याची पुडी करून गळ्यात बांधतो. कितीतरी गोष्टी आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्ही वैज्ञानिक विचार करतो का? विज्ञानाचा वापर करतो का? मगाशी मी म्हटलं की इपिलेप्सी, तिला जर फेफरा रोग आलाय तर त्यांनी नकार दिला. तर नकार का दिला? याला लॉजिकल फॅलसी म्हणतात. मला असं वाटतं की प्रत्येक शिक्षकाने लॉजिक हा विषय शिकणं आवश्यक आहे. लॉजिकल फॅलसी याचा अर्थ असा आहे की ज्याच्यामध्ये इलॉजिकल आहे, ज्याच्यात काहीच लॉजिक नाही, अशा अनेक लॉजिकल फॅलसीज किंवा खोटे लॉजिक्स असतात. आणि ॲड होमिनेम म्हणून एक प्रकार आहे. अशा खूप प्रकार असतात. मी एक उदाहरण देतोय. ॲड होमिनेम नावाचा जो लॉजिक आहे त्याच्यामध्ये ती व्यक्ती पुराव्याकडे सतत दुर्लक्ष करत असते आणि स्वतःच्या मनात जी
धारणा त्याने पक्की केली असते तीच खरी आहे असं मानत असते. म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये काहीतरी वैचारिक दोष आहे, विचार दोष आहे. मी त्याला विचार दोष म्हणतो. आणि हा जो विचार दोष आहे, हा विचार दोष दुरुस्त करण्यासाठी कोणीही तयार होत नाही. माझंच खरं असं म्हणण्याची प्रवृत्ती असते. विचार दोष हे दुरुस्त करण्यासाठी लॉजिकल थिंकिंग करावं लागतं. आणि लॉजिकल थिंकिंग करण्याची एक पद्धत असते. ॲड होमिने मी सगळं सांगितलंच. तसंच हिचेन्सा वस्तारा म्हणून एक आहे. हिचेन्सा वस्तारा म्हणजे काय की जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धा बाळगून असते आणि ती श्रद्धा ती सोडायला तयार नसते, तेव्हा त्याच्यासमोर नुसता पुरावा ठेवायचा नाही, तर त्याच्यातनं निर्माण होणारे धोके ते पण मांडायचे. अशा अनेक गोष्टी मी प्रत्यक्षात पाहिलेल्या आहेत. म्हणजे एका बुवाकडे मी गेलेलो होतो. तो बुवा असं सांगायचा की जर तुम्ही अमावस्या आणि पौर्णिमा माझ्याकडे येऊन 5 वेळा केलं तर तुमच्या घरामध्ये शांतता तर नांदेल, शिवाय भरभरून मुलं होतील. त्या ठिकाणी तो बुवा काय करायचा, बाहेर नवऱ्यांना उभं करायचा, बायकोला आतमध्ये घ्यायचा, एका वेळी 3 बायका तो आतमध्ये घ्यायचा, दरबारामध्ये बसवायचा. तो त्या 3 बायका आणि तो असा चौघांचाच दरबार तो असायचा. आणि त्या दरबारामध्ये त्या बायकांना तो निर्वस्त्र व्हायला सांगायचा. त्यांना सांगायचा मी अमुक देवाचा अवतार आहे असं तो सांगायचा. आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर चक्क तो बलात्कार करायचा. अव्याहतपणे असं 1.5-2 वर्ष चाललेलं होतं. त्या जेव्हा महाराजाच्या विरोधात तक्रार गेली, आम्ही SP-नं जाऊन भेटलो आणि मग तक्रार दाखल केली, तेव्हा त्यानं असं मुलाखतीत सांगितलं की मी माझ्याकडे आलेल्या लोकांची नावं जर मी उघड केली की कोण कोण बायका स्त्रिया आल्या त्या खानदानी घरातल्या वगैरे, तर महाराष्ट्रात खळबळ माजेल. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे 3 तेरा वाजवण्यासाठी हे लोक बसलेले आहेत. पण तिथं बाहेर उभं राहणाऱ्या नवऱ्यांच्या डोक्याचं काय, त्यांच्या डोक्यातला वैज्ञानिक दृष्टिकोन कुठे गेलाय? वास्तव आहे हे. त्याच्यामध्ये लॉजिक काय आहे, विचार काय करता तुम्ही, हा विचार दोष आहे. आणि मग विचार दोष आणि अवैज्ञानिकपणा हे दोन्ही एकत्र आले की अवैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो, ज्याला अनसायंटिफिक टेम्परामेंट असं म्हटलं जातं. विद्यार्थ्यांना शिकवताना आपण हे आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. मी एका शाळेत गेलो होतो व्याख्यानाला आणि त्या ठिकाणी एक मुलगी उभी राहिली आणि ती म्हणाली, डॉक्टर तुम्ही सांगताय ते ठीक आहे, पण तुम्ही म्हणताय ना आत्मा वगैरे काय नाही आहे, माझ्या शरीरात आत्मा येतो. म्हटलं ठीक आहे, आपण प्रयोग करूया, तू काय करतेस? तर ती म्हणाली मी प्लॅनचेट करते. प्लॅनचेट म्हणजे काय, तर एक वाटी ठेवायची किंवा एक भांडं उपडं ठेवायचं, त्याच्यावर बोट ठेवायचं आणि बोट ठेवल्यानंतर आत्म्याला बोलवायचं त्या वाटीमध्ये पूजाविधी करून. आणि मग आत्मा त्या वाटीत आला, कुणाचाही आत्मा, तो वाटीत आला की वाटी फिरायला लागते, बाजूला ABCD लिहिलेलं असतं. प्रश्न विचारायचे, मला नोकरी मिळेल का? S वर गेलं की तुम्हाला नोकरी मिळणार. हे प्लॅनचेट आहे. हे आज सुद्धा घराघरामध्ये चालतं. या प्लॅनचेटला आत्मा बोलवला जातो. मी त्या मुलीला स्टेजवर बोलवलं आणि मी म्हटलं की चल आपण इथेच प्रयोग करूया. ती आली वर, तिनं काहीतरी मंत्र पुटपुटले, काहीतरी विधी केला आणि त्यानंतर वाटीवर हात ठेवला आणि मला म्हणाली की कोणाचा आत्मा बोलू? मी म्हटलं इंदिरा गांधीचा आत्मा बोलव. इंदिरा गांधीचा आत्मा बोलवला तिने आणि वाटी थोडी हल्ली. म्हणाली बघा वाटी हल्ली, आता इंदिरा गांधी आलेल्या आहेत त्या वाटीमध्ये. म्हटलं छान, मस्त. आता पहिला प्रश्न मी विचारतो, इंदिरा गांधींचा पहिला लोकसभेचा निवडणुकीचा विजय कोणत्या साली झाला? वाटी हल्ली नाही. म्हटलं दुसरा प्रश्न विचारतो, इंदिरा गांधींच्या नवऱ्याचं नाव काय? वाटी हल्ली नाही. तिला अशी अपेक्षा होती की माझा दवाखाना चालेल का, पेशंट बरे होतील का, मला सगळं व्यवस्थित चालेल का, सुरळीत चालेल का, मला प्रमोशन मिळेल का, असे प्रश्न तिला आजपर्यंत विचारले जायचे. तिच्या घरी दरबार भरायचा, असे प्रश्न विचारायचे. असा प्रश्न कोणी विचारलेलाच नव्हता. वाटी का नाही हल्ली? साधं मानस विज्ञान आहे त्याच्या मागे. मुळात असा आत्मा वगैरे काही नसतो. आत्मा वाटीत येण्याचा प्रश्नच नव्हता.
तिला जेवढी माहिती होती तेवढ्या माहितीच्या आधारेच ती स्वतःहून स्वसंमोहनाच्या आधारे, स्वसंमोहन म्हणतो त्याला वैद्यकीय भाषेमध्ये ऑटोकायनेटिक इफेक्ट म्हणतात. ऑटोकायनेटिक इफेक्टमध्ये ती स्वतःच आपण सूचना देतो स्वतःला आणि वाटी हलवतो, पण दिसताना असं दिसतं की वाटी आपोआप हलायला लागलेली आहे. अशा ऑटोकायनेटिक इफेक्टचा ती बळी होती. तिला उत्तरं देता येत नव्हती. साधं विज्ञान वापरतो आपण, त्याच्या मागचं तंत्र काय, विज्ञान काय म्हणतं हे आपण वापरतो, पण विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यामध्ये फरक असतो. कित्येक वैज्ञानिक हे अवैज्ञानिक वागतात. तुम्ही आता नुकतंच पाहिलं असेल, नारळ फोडून उड्डाण करायचं. कशाचं? अग्निबाणाचं. नारळ फोडण्याचा आणि अग्निबाणाचा काय संबंध? असा नारळ कित्येक वेळा फोडलं, कित्येक वेळा ते अग्निबाण वर गेलेच नाहीत, मग त्या नारळाची ताकद गेली कुठे? एक साधा प्रयोग आपण करायला पाहिजे. एका वैज्ञानिकाने तर असं वाक्य केलं व्हायरल की जिथे विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं. माझं म्हणणं आहे, जिथं विज्ञान संपतं तिथं बोंधुगिरी सुरू होते. तिथं अध्यात्म वगैरे काय नसतं, सगळा तो गोंधळ आहे. जेव्हा अशा पद्धतीनं वैज्ञानिक सुद्धा बोलतात तेव्हा ते विज्ञानाचे प्रयोगच करत असतात, पण मग ते अवैज्ञानिक कसे होतात? साधारणपणे त्यांच्याकडे, जसं मी मगाशी म्हटलं, लॉजिकल फॅलसी असते. त्याचं शिक्षण कुठल्याही शाळेत मिळत नाही. तिथं ते वैज्ञानिक लॉजिकल फॅलसीमध्ये अडकलेले असतात. माझं असं म्हणणं आहे की शाळांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि लॉजिक याचं शिक्षण देण्यात यावं आणि ते सुरुवातीपासून देण्यात यावं. जेव्हा या दोन गोष्टी एकत्र येतील तेव्हा त्याला असं म्हणतात रॅशनॅलिटी, विवेकवाद, रॅशनल थिंकिंग. रॅशनॅलिटीचा अर्थच असा आहे, ही कन्सेप्ट आपल्याकडे अजूनही आलेली नाहीये, आपल्याकडे याचा विचार केला जात नाही, पण आपल्याकडे हा विचार पूर्वी केलेला होता, पण त्यांना मारून टाकण्यात आलं. जसं की उदाहरणार्थ चारवाक परंपरा आहे. चारवाक परंपरा ही वेदांच्या काळातली परंपरा. चारवाक काय म्हणतो? यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः. याचा अर्थ काय? जगायचं असेल तर याच जीवनात तुम्ही संपूर्ण जगून घ्या. पुनर्जन्म नाही, पुन्हा कुठलाही जन्म नाही. मी माझ्या व्याख्यानांमध्ये नेहमी म्हणतो, मला कुणीही सांगा की माणूस मेल्यावर कुठे जातो? हात वर करतात. वर काय? स्वर्ग. मग पुढचा प्रश्न असा असतो की तुम्हाला कुणी सांगितलं वर स्वर्ग आहे? तुम्ही स्वतः बघितलेला आहे का? स्वतः अनुभव घेतला आहे का? स्वतः प्रयोग केलेला आहे का? तुम्ही जर स्वर्गात गेला तर इथं कसे काय आला असतात? साधा प्रश्न आहे. पण आपण आपसुकपणे वर जातो. असा हात वर. आपसुकपणे वर जाणं याला असं म्हणतो ऑटोमॅटिक थिंकिंग. ऑटोमॅटिक थिंकिंग म्हणजे काय? ऑटोमॅटिक थिंकिंग म्हणजे लहानपणापासून तुमच्यावर जे संस्कार झालेले आहेत, आपण मुलांवर जे संस्कार करतो ते संस्कार हे आपोआप रुजलेले असतात, रुजत जातात आणि ते घट्ट होतात. त्याला ऑटोमॅटिक थिंकिंग म्हणतो आपण. म्हणजे यावत जीवे सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत, ह्या देह भस्मीभूत होऊन जाणार आहे, याचं काही राहणार नाहीये, पुनरागमन होणार नाहीये. तेव्हा तुम्ही कुठल्या तरी अशा पारलौकिक कुठेतरी आकाशातल्या अशा कल्पना आम्हाला सांगू नका, असं चारवाकांनी त्यावेळी सांगितलेलं होतं. ही परंपरा आहे. चारवाक हे दर्शन आहे. षडदर्शनापैकी एक दर्शन, नास्तिक दर्शन ज्याला समजलं जातं ते चारवाक दर्शन आहे. सांख्य दर्शन आहे, लोकायत दर्शन आहे, ज्यांनी देवावर सुद्धा प्रश्न उपस्थित केले. हे आपल्या संस्कृतीमध्ये घडून गेलेलं आहे. जर हे घडून गेलं असेल तर आम्ही प्रश्न विचारायचं का सोडून दिलं? हाच महत्वाचा टप्पा आहे. प्रश्न विचारायला पाहिजेत. सॉक्रेटिस हा प्रश्न विचारण्याचा उद्गाता समजला जातो. सॉक्रेटिस असं म्हणतो, जगात असाच कुठलाही प्रश्न नाही की ज्याला उत्तर आहे. त्याला म्हणायचं असं होतं की उत्तराला सुद्धा प्रश्न असतो. कारण जर मी उत्तर दिलं
तर उत्तराला सुद्धा प्रश्न विचारतो हे खरं कशावरून किंवा याला पुरावा काय. त्यामुळं संपूर्ण प्रश्न आणि उत्तरं ही जी असतात ही अनएंडिंग असतात. पण प्रश्न विचारत राहायला पाहिजे. विज्ञान कशातनं उदयाला आलं? प्रश्न विचारल्याचमुळे. म्हणजे मी जेव्हा मेडिकल कॉलेजला होतो तेव्हा माझ्या उशाला कवटी आणि हाडं अशी असायची अभ्यास करण्यासाठी, कारण कधीही झोप यायची आणि मी झोपायचो. त्यामुळं कोणाची कवटी होती कोणाच ठाऊकती. म्हणजे कुठल्या तरी एखाद्या माणसाची असेल, त्याचे कोणाची हाडं होते ते पण माहिती नव्हती, पण ती सगळी माझ्या बेडवर पडलेली असायची अशी इकडे तिकडे. मग मी जाग आली की परत कवटी काढायची, त्याचं तपासायचं, बघायचं. परीक्षा असेल त्या दिवशी तर कायम हातात कवटी असायची. पण मला कधी हा प्रश्न पडला नाही की अरे ही कवटी कुठल्या तरी व्यक्तीचा आहे, तिचा आत्मा माझ्या अंगामध्ये येईल, मला छळेल. बॉडी डिसेक्ट करत असताना त्या बॉडी डिसेक्शनच्या वेळी कधी हा प्रश्न पडला नाही की बॉडी डिसेक्ट केल्यानंतर आतनं काहीतरी येईल. अशी एक प्रसिद्ध स्टोरी शाळकरी मुलांमध्ये फेमस असते. आत्म्याची एक खरी करणारी गोष्ट आहे. एका माणसाला काचेच्या पेटीत ठेवलं आणि तो मेल्यानंतर काच फुटून काहीतरी वर गेलं. ही एक फेमस स्टोरी आहे जी पूर्ण अवैज्ञानिक आहे. म्हणजे प्रश्न विचारून त्याला उत्तर शोधणं हे जेव्हा सुरू केलं की ही कवटी कोणाची आहे, या कवटीमध्ये काय आहे, हे प्रश्न विचारणं सुरू केलं तेव्हा विज्ञानाचा उदय झालाय. धर्मग्रंथांमध्ये पृथ्वी ही सपाट आहे असं सांगण्यात आलेलं होतं, पण प्रश्न विचारला ब्रुनोनी. ब्रुनो असं म्हणाले की हे कशावरनं तुम्ही म्हणता. अरिस्टॉटल, टोलेमी यांनी पण प्रश्न विचारले कशावरनं तुम्ही असं खरं म्हणता. प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्यानंतर मग सुरू झालं पृथ्वीचा आकार वेगळा असणार आहे आणि सूर्य केंद्रस्थानी नाहीये का पृथ्वी केंद्रस्थानी नाहीये याचा फैसला होणार आहे. आणि मग जेव्हा ब्रुनोने हे डिक्लेअर केलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य नाही फिरत, तेव्हा त्याला जिवंत जाळलं. जाळण्याची परंपरा तर या श्रद्धावानांची असतेच. फार अगदी पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी यांच्यापर्यंत ती आलेली आहे. ती जाळतच आलेली आहेत, मारतच आलेली आहेत. कारण सत्य विचारतो आम्ही, सत्य सांगतो आणि सत्य सांगणं हे विवेकवादाचं लक्षण आहे. रॅशनॅलिटी ही किंवा विवेकवाद हा नेहमी सत्यावर बोट ठेवतो, सत्य सांगतो. ते सुद्धा विज्ञानाच्या आधारे. विज्ञानाच्या आधारे तो सिद्ध करतो. विज्ञान काय म्हणतं हे तो सांगत राहतो आणि मगच त्याच्यावर विश्वास ठेवतो, तोपर्यंत नाही. मी स्वतः लहानाचा मोठा होत असताना माझ्यावर हे संस्कार कसे करण्यात आलेले होते. कमरेला कडदोरा आणि त्याला एक डबी, गळ्यामध्ये एक डबी, अंगारा पार अगदी हाताला लावेपर्यंत. त्याच्या जोडीनं रोज समोर देवासमोर जाऊन उभं राहायचं आणि मला तो पाव म्हणायचं. हे संस्कार जे आहेत हे संस्कार अखंड जोपर्यंत चालू राहतील तोपर्यंत कोणत्याही शाळेतली मुलं चिकित्सक वृत्तीची नाही होणार. त्या मुलांना हे सांगायला पाहिजे की तुम्ही प्रश्न विचारा, तुम्ही प्रश्न विचारा की हे मी का करायचं, हे मी कशासाठी करायचं, असं केल्याने काय होतं. हे आम्ही प्रश्न विचारले नाहीत. आम्ही शिक्षक झालो, आम्ही मोठे झालो, आम्ही कधी प्रश्न नाही विचारले. प्रश्न पडलेच नाहीत आम्हाला. प्रश्न पडले असते तर मग किती मोठी गोष्ट होती. हे प्रश्न विचारण्याची परंपरा जिथं होती ते देश पुढे गेले. बघा तुम्ही, नॉर्वे, स्वीडन या ठिकाणी शाळेतल्या मुलांना, चौथीच्या मुलांना लैंगिक शिक्षण दिलं जातं. लैंगिकतेचं शिक्षण, सेक्स एज्युकेशन, हे सेक्शुअलिटी एज्युकेशन तिला दिलं जातं. ते आमच्या देशामध्ये नाव जरी काढलं तर आम्ही आ करून तोंड बसतो. सेक्शुअलिटी एज्युकेशन तिथं दिल्यानंतर काय त्याचे परिणाम दिसत आहेत. बलात्काराची संख्या त्या देशामध्ये नगण्य झालेली आहे, नगण्य. आज सन्माननीय न्यायाधीश साहेब इथे आहेत. कायद्यामध्ये आज अनेक केसेस त्यांना सुद्धा दिसून येत आहेत. पण जेव्हा मुळात हात घालायला पाहिजे, जिथं शिक्षणच असं द्यायला पाहिजे की बलात्कार होणार नाहीत, तर कशाला केसेस पेंडिंग पडतील आणि बलात्कार तरी का होतील. साधा आहे.
लहानपणी मी खेडेगावात नेहमी जायचो, माझं गावच खेडेगावचं होतं. त्या ठिकाणी आम्ही समोर उभं राहून बघितलेलं की म्हैस जेव्हा डिलिव्हरी होते म्हशीची तेव्हा ते रेडकू बाहेर येतं, तेव्हा आम्ही प्रश्न विचारतो, हे काय आलं बाहेर, ते काय बाहेर आले, रक्त का आलेलं आहे, अमुक का आलेलं आहे, तमुक का आलेलं आहे. हे आम्ही पाहिलं डोळ्यांनी. याचा अर्थ पोटातून जन्म होतं ही कन्सेप्टच एक सेक्शुअलिटी एज्युकेशन म्हणूनच आलेली होती ना. विवेकवादामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष कृतीतून हे सगळं शिकवावं लागणार आहे. विवेकवाद हेच सांगतो, जर तुम्ही हे प्रत्यक्षात प्रयोगाच्या आधारे त्यांना दाखवून दिलं, त्यांचा विश्वास बसतो की नाही हे विज्ञान आहे, हे खरं आहे. आज क्राईम रेट हा स्वीडन, फिनलंड, नॉर्वे या देशांमध्ये खूप कमी आहे, कारण त्या ठिकाणी रॅशनॅलिटी एज्युकेशन दिलं जातं, रॅशनल एज्युकेशन आहे. विज्ञान प्रदर्शन भरवलेलं आहे, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे या ठिकाणी. आणि असे विज्ञान प्रदर्शनं खेडोपाडी व्हायला पाहिजेत. आणि त्याच वेळी विज्ञानाबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा काय म्हणतो हे सांगायला पाहिजे. कारण प्रयोग केला तर पुढे त्याचा प्रश्न आणखीन विचारायचा. मी आत्ताच एका मुलाला असं विचारलं की तू असं म्हणतोस ना की या ठिकाणी अमुक अमुक दाबामुळे असं घडतं, तर दाबाचं सूत्र काय, असा प्रश्न विचारला. तो म्हणाला मी नाही अजून अभ्यास केलेला. पण प्रश्न विचारल्यानंतर असा प्रश्न असतो हे सुद्धा मुलांना कळायला पाहिजे. प्रश्न विचारण्याच्या धर्तीवर आपण जर गेलो तर विवेकवाद हा मोठ्या प्रमाणावर रुजू शकतो. म्हणजे 3 घटक झाले रॅशनॅलिटीचे, लॉजिकल, सायन्स आणि क्वेश्चनिंग, प्रश्न विचारणं. आणि चौथा भाग म्हणजे अर्थातच कुठली गोष्ट सायंटिफिक आहे आणि कुठली अनसायंटिफिक आहे याचा विचार करणं. कोविडच्या काळामध्ये जेव्हा कोविड आला होता, पहिली लाट आलेली होती, तेव्हा कित्येक महाराज बुवांनी त्यांचे काढे काढले होते आणि ते काढे प्यायला लोकांची रांग लागलेली होती. कित्येक जणांनी त्या ठिकाणी वाटेल ते खाल्लेलं आहे. गोमूत्रापासून ते अनेक गोष्टी त्यांनी प्यालेल्या आहेत. मग गोमूत्राचा संबंध खेडेगावात प्रत्येकाचा रोजच असतो. पण त्यावेळी लोक घाबरलेले होते, जीव वाचवायचा म्हणून वाटेल ते खात होते. ते एक वेळ मी मान्य करेन की घाबरल्यामुळे ते करत होते. पण आत्ता सुद्धा आता काही केसेस कोविडच्या सापडलेल्या आहेत, कोल्हापूर जिल्ह्यात सापडले, सांगलीमध्ये सुद्धा सापडलेल्या आहेत. आता कोविड सुरू होत आहे. आता जेवण नावाचा एक नवीन व्हायरस आलेला आहे, आत्तापासून व्हॉट्सअपवर सुरू झालेला आहे. हा काढा प्या, तो काढा प्या, हे घ्या, ते घ्या, सुरू झालेलं आहे. आणि मला एकाने पाठवून विचारलेलं आहे, हा काढा डॉक्टर तुम्ही पण घ्या, तुमच्याकडे पेशंट आले तर तुम्ही तेवढे वाचाल आणि आम्हाला तुम्ही प्रिय आहात. आता त्याचं कौतुक करावं की त्याला 2 हाणावे, काही कळायचा मार्ग नाही. प्रश्न असा आहे की जेव्हा आम्ही सायंटिफिक टेम्परामेंट हा विचारतो, म्हणतो, तेव्हा विज्ञान आणि खोटं विज्ञान काय म्हणतं हे आम्हाला सांगता यायला पाहिजे. आणि असं खोटं विज्ञान भरपूर आहे, खरं विज्ञान नाही. मला सांगा की जेव्हा ग्रंथामध्ये सांगितलेलं असं म्हटलं जातं तेव्हा आपण ग्रंथ ते वाचायला जातो का? कित्येक स्त्रिया वेगवेगळे मंत्र म्हणतात आणि पठणाला बसतात, काही अध्याय ते पुटपुटतात. एका अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, आता त्या स्त्रियांना अर्थ माहीत नसतो, पण त्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की जी स्त्री नवऱ्याचं ऐकणार नाही ती पुढच्या जन्मी लांडोर होईल. आणि ती जोरजोरात पुटपुटत असते तो श्लोक. ती काय बडबडते तिचं तुला सुद्धा माहित नसतं. त्या श्लोकाचा अर्थ तरी माहिती करून घ्या. त्या श्लोकामध्ये काय म्हटलं ते बघा. आपण आपल्याला सांगतोय मी लांडोर झाली तर चालेल म्हणून. म्हणजे हा कळस असतो. तुम्हाला माहितीये पुण्यामध्ये कित्येक पंत्रपठणाला आणि ते अध्याय पठणाला बसलेल्या स्त्रिया लाखोनी बसलेल्या असतात. त्याचा अर्थ माहितीये कधी? संस्कृत तर शब्द सोडून द्या,
जेव्हा असं माहीत नसतं, अज्ञानापोटी आपण करत असतो, तेव्हा विज्ञानाची गोष्ट आपल्याला कळत नाही. खूप कठीण आहे. मुलांना आपण विज्ञान आणि अविज्ञान शिकवणं ही गोष्ट कठीण आहे. पण याच्यासाठी तुम्ही जर वर्कशॉप्स घेतलेत, तुमच्या शाळेत जरी वर्कशॉप घेतला तर मी स्वतः यायला तयार आहे. विज्ञान काय, अविज्ञान काय, विवेक काय, अविवेक काय, याच्यावर आम्ही एक वर्कशॉपच तयार केलेलं आहे. मुलांसाठी विवेक कसा निर्माण करायचा याच्यासाठी 1 दिवसाचा संपूर्ण वर्कशॉप आम्ही तयार केलेला आहे. त्यांना प्रश्न विचारायला कसं शिकवायचं, कोणते प्रश्न विचारायचे आणि कोणतं विज्ञान आहे कसं शोधून काढायचं याचं आम्ही प्रशिक्षण देतो. हे जर तुम्हाला जर शक्य झालं तर तुमच्या शाळेमध्ये तुम्ही ते ठेवू शकता. मुद्दा फक्त एकच आहे की तुम्ही जेव्हा मुलांना शिकवता तेव्हा शिकवत असताना बुद्धिमत्तेशी त्याचा किती संबंध आहे याच्याशी काही संबंध नसतो. तुम्ही जे सांगता ते किती खरं आहे वैज्ञानिक आहे याच्याशी जास्त संबंध असतो. आता आम्ही IQ टेस्ट घेतो, वेगवेगळ्या टेस्टमध्ये विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता तपासतो. केवळ बुद्धिमत्ता नाही तर रॅशनॅलिटी पण तपासतो आणि रॅशनल आणि इररॅशनल ह्या दोन्ही गोष्टी आम्ही तपासत असतो. आम्हाला असं आढळून आलेलं आहे की सामान्य बुद्धिमत्ता असलेली विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी हा वैज्ञानिक दृष्टिकोन व्यवस्थित निर्माण करू शकतो, त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. हेच आपल्याला या रॅशनॅलिझममधून दाखवून द्यायचं आहे. जेव्हा मी गेली आता जवळपास 30 वर्ष या चळवळीमध्ये काम करतोय, जवळपास 250-300 बुवा मी आजपर्यंत पकडलेले आहेत. यापैकी आता सुद्धा काही केसेस सुरू आहेत कोर्टामध्ये. आमच्यावर काही केसेस टाकण्यात आलेले आहेत बुवांकडनं. मला सुद्धा हायकोर्टात आणि याच्यात जाऊन बसावं लागतं. या ठिकाणी आमच्यावर त्या केसेस आहेत. पण कायद्याने तुम्हाला नमवता येऊ शकेल, पण तुमच्यातला वैज्ञानिक दृष्टिकोन नष्ट नाही करता येणार. म्हणून तुम्हाला नमवण्यासाठी जर कुठली तंत्र वापरली जात असतील तर ती झुगारून देणं इतपत बळ तुमच्यामध्ये पाहिजे, तर तुम्ही उत्तम शिक्षक होऊ शकाल. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मला मारण्याच्या सुपाऱ्या सुद्धा देण्यात आलेल्या आहेत गुंडांना जेव्हा मी बुवा पकडत होतो त्यावेळी. पण मला असं वाटतं की ही गोष्ट समाजापर्यंत पोहोचवणं अत्यावश्यक आहे. कारण रॅशनल एज्युकेशन किंवा विवेकवादाचं प्रशिक्षण हे अनिवार्य आहे या देशासाठी. कारण या देशामध्ये मोठ्या मोठ्या व्यक्ती सुद्धा असं म्हणतात की विमानं आमची त्या काळी होती. आता तर त्यांनी इंडियन नॉलेज सिस्टीमच्या नावाखाली अनेक गोष्टी आणलेल्या आहेत की सगळंच आमच्या ह्याच्यामध्ये होतं. काल मी पोस्ट वाचली, AM आणि PM याचा अर्थ काय, 10 AM 11 AM याचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे, AM आणि PM. तर AM आणि PM हे पाश्चात्यांनी इथून चोरलेलं आहे आणि ते संस्कृतमध्ये AM आणि PMचा अर्थ आहे असं म्हणून त्याचा खाली एक संस्कृत श्लोक लिहिलेला आहे. जर एवढं सगळं चोरलेलं आहे तिकडं पाश्चात्यांनी, तर आमचा देश एवढा मागे का, हा साधा प्रश्न आहे. आणि ते देश एवढे पुढे का गेले. जरी समजा चोरून पुढे गेले तर त्यांनी चोरले, तर तुम्ही चोरत असताना काय करत होतात, तुम्ही काय झोपा काढत होतात का. तुमचे ग्रंथ हजर आहेत ना, अजून सुद्धा शोधून काढा ना त्या ग्रंथात. आता याच्या पुढे काय अजून आहे ते तरी आत्ता सांगा, लगेच विज्ञानात प्रगती होईल. एखादा शोध लागल्यानंतर ग्रंथ धुंडाळायचे आणि नंतर मग म्हणायचं हे आमच्या ग्रंथात होतं बरं का. अहो पण काय तुमच्या ग्रंथात आहे जे पुढे शोध लागणार आहेत अजून ते तरी काढा. म्हणजे अजून आपण दुसऱ्या सौरमालेवर पोहोचू शकत नाहीये अशी आपण अजूनही यानं बनवलेली नाही आहेत. बघा, ग्रंथ उघडून बसा, त्याच्यात बघा कुठले श्लोक आहेत का, आणि ते तुम्ही शोधून काढून सांगा की तिथे जातील म्हणून. हे असं वापरा तुम्ही करून, हे तंत्र वापरा म्हणून. म्हणजे शेवटचा मुद्दा येतो तो मुद्दा असा की सरळ सरळ खोटं बोलणे आणि फेक न्यूज देणे हे तंत्र विवेकवादाला संपवण्यासाठी वापरलं जातं. विवेकवाद, रॅशनॅलिटी संपवण्यासाठी सरळ सरळ फेकायण सुरू होतं.
आम्ही एक सर्वे घेतलेला होता. त्या सर्वेमध्ये व्हॉट्सअपवरची एकूण येणारी माहिती देणारी, इन्फॉर्मेटिव्ह माहिती देणारी जी काही पोस्ट असतात, त्या पोस्टपैकी जवळपास 70% पोस्ट ही फेकूगिरीची असतात, पूर्णपणे फेकली गेलेली असतात. 30% सुद्धा कुठेतरी 15% ते 10% हे अगदी व्यवस्थित विज्ञान समजावून सांगितलेलं असतं. मग फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, कुठलंही असेल, कुठलंही तुम्ही सोशल मीडिया घ्या, जर एवढं असेल तर 70% ही फेकूगिरी चालू आहे, तर त्याला आपल्याला आळा घालायला नको का? त्याच्याविषयी आपण सजग व्हायला नको का? आणि आपण हे सजग होणं म्हणजेच विवेकवादी होणं आहे. विवेकवाद हा विचारांचा भाग आहे आणि विचार हे आपल्या मनातून येतात. मनातून येतात तर मनाविषयी सुद्धा एक अंधश्रद्धा आहे. मन आजपर्यंत कुणाला सांगता आलेलं नाही, मन दिसत नाही, मन कोणी सांगू शकत नाही. खरं तर हे संपूर्ण खोटं आहे. मन किंवा माइंड याची व्याख्या सहज सोपी करता येते. मन म्हणजे तुमच्या मेंदूनं कुठल्याही क्रियेला दिलेली प्रतिक्रिया म्हणजे मन. आणि या मनात काय येतं? विचार, समजुती, भावना, बुद्धिमत्ता, दृष्टिकोन, हे सगळं मनामध्ये येतं. याला मन म्हणतात. म्हणजे फंक्शन ऑफ ब्रेन इज अ माइंड, अशी साधी व्याख्या आता न्यूरोसायन्सेस यांनी तयार केलेली आहे. याला कॉग्निटिव्ह सायन्सेस असं म्हणतात. आपल्याकडे याची कदाचित कल्पना नसेल, पण कॉग्निटिव्ह सायकोलॉजी हे फील्ड आता खूप मोठ्या प्रमाणावर विकसित होत चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत चाललेल्या आहेत. जर असं असेल तर मनाविषयी गूढता बाळगायचं काही कारण नाही. तुम्ही तुमच्या मनात आलं किंवा तुमचं मन नाराज झालं म्हणजे तुमचे विचार, भावना, दृष्टिकोन आणि समजुती यांच्यावरच परिणाम झाला, दुसरं काही घडलेलं नाही आहे. आणि हे जे मन आहे, या मनातूनच ह्या भावना सगळ्या निर्माण होत असतात. मेंदूमध्ये लिंबिक सिस्टीम नावाचा एक भाग असतो. या लिंबिक सिस्टीममधून भावना निर्माण होतात. म्हणजे हे सुद्धा विज्ञानाने शोधून काढलेलं आहे. एकदा रॉजर स्पेरी नावाचे न्यूरोसर्जन होते. ते ऑपरेशन करत होते मेंदूवर. पेशंट डोळे उघडे ठेवून ते बघत होता समोरच्या स्क्रीनवरचं. आणि मेंदूच्या याला त्यांनी एक सुई लावली एका भागाला. सुई लावल्यानंतर तो रुग्ण जोरजोरात हसायला लागला. तेव्हा रॉजर स्पेरीनं लक्षात आलं की तिथं जर असं काहीतरी धक्का दिला किंवा उद्दपित केलं की हसू येतो, आनंद होतो. आनंद होतो म्हटलं, पुन्हा त्यांनी टच केलं, पुन्हा तो हसायला लागला, पुन्हा टच केलं, हसायला लागला. मग त्यांच्या लक्षात आलं की हसण्याचं केंद्र आहे मेंदूमध्ये. आणि मग त्याच्यानंतर तेच केंद्र उद्दपित करणारं एक रसायन पण आलं, नायट्रस ऑक्साईड, लाफिंग गॅस म्हणतात त्याला. त्याचा वास जर घेतला तर माणूस दिवसभर हसत बसतो, कारण ते केंद्र, त्या केंद्रावरच ते काम करतं. विज्ञानाने शोधून काढलेलं आहे. जो रडत असेल त्याला द्या तुम्ही तो गॅस, बसेल हसत तो. म्हणजे विज्ञान तुम्हाला हसवू शकतं थोडक्यात, असा त्याचा अर्थ आहे. पण हे आपण समजून घ्यायला पाहिजे. समजून घेतलं तर ते आपल्याकडून होईल. म्हणजे जसं मी कॉग्निटिव्ह सायकोलॉजीबद्दल सांगितलं तसंच सायकियाट्री पण आहे. म्हणजे मनाचे रोग आहेत. जे बुवा महाराज वाटेल ते दावे करत असतात, ते बुवा महाराज जे अतिंद्रिय शक्तीचा दावा करतात, जे बुवा महाराज भूत, प्रेत, चेटू, करणी, चेटकूळ, भानामती असं आहे म्हणतात, जे बुवा महाराज हे असं सांगतात की एक परामानस शक्ती आहे आणि ती तुम्हाला गव्हर्न करत असते, ते सर्व बुवा महाराज हे मानसिक रुग्ण आहेत. मी स्पष्टपणे हे सांगू शकतो, ते मानसिक रुग्ण आहेत. कारण त्यांना विविध मानसिक रोग जडलेले आहेत. उदाहरणार्थ आपण घेऊया शिझोफ्रेनिया, छिन्न मनस्कता आपण म्हणतो. छिन्न मनस्कता काय आहे? छिन्न मनस्कतामध्ये त्याला भास होतात त्या रोग्याला. त्याला असं वाटतं कोणीतरी हसते माझ्याकडे बघून. त्याला असं वाटतं कोणी नसताना मागे तो एकदम मागे वळतो आणि जोरात ओरडायला लागतो, जा 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 म्हणून. तो आकाशाकडे बघतो आणि म्हणतो, चल मी तुझ्याकडे येणार आहे नंतर, आता येऊ नकोस असं म्हणत असतो. कुठेही मंदिर दर्ग्यामध्ये जा, तुम्हाला असं दिसतील असे बडबडणारे लोक.
ज्यांना भास होत असतात त्यांना हॉल्युसिनेशन्स असं म्हणतात. हॉल्युसिनेशन्स, इल्युजन, डिल्युजन असे प्रकार आहेत जे भ्रमामध्ये मोडतात. आणि हे जे भ्रम आहेत हे भ्रम या शिझोफ्रेनिया रोगामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. त्याच्यापैकी पॅरानॉइड शिझोफ्रेनिया म्हणून एक प्रकार आहे. पॅरानॉइड म्हणजे संशयी वृत्तीचा, ज्याच्यामध्ये संशय वाटत असतो, त्याला नेहमी संशय. माझ्याकडे एक पेशंट यायचा, तो मला म्हणायचा, डॉक्टर माझ्या बायकोचं कुठेतरी अफेअर सुरू आहे. मग मी घरातल्या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना विचारलं, तर अहो तो येडा आहे हो, त्याला काय कळत नाही. बायको जेव्हा कपडे काढायला जेव्हा जाते ती बाहेर, तेव्हा त्याच्या पुढच्या बाजूला एकदा त्यांनी बघितलं एक माणूस उभा होता आणि हा तिथं नेमका गेला. तो ती बाई तिकडे बघत होती आणि तो पण हिच्याकडे बघत होता आणि त्यानंतर हिने कपडे काढून ती निघून आली. आता एकमेकांकडे बघणं म्हणजे काय, आता अफेअर सुरू झालं की काय. पण ह्याला वाटलं अफेअर सुरू झालं, पण ह्याला पॅरानॉइड शिझोफ्रेनिया होता, म्हणजे त्याला मानसिक रोग होता. आणि त्यानंतर त्यांनी बायकोला मारलं आणि रोज सुरू केलं त्यानं, तुझं अफेअर सुरूच आहे म्हणून. असं जेव्हा घडतं तेव्हा असं समजा बायकांनो की तुमचा नवरा हा डिरेंज्ड आहे, त्याला ताबडतोब सायकियाट्रिस्टकडे घेऊन जा. त्याला बुवा महाराजाकडे घेऊन जाऊ नका की बाबा एक काहीतरी अंगारा द्या, काहीतरी बांधायला गळात द्या, असं करायला जाऊ नका. तो काहीतरी आणि वेगळं सांगतो, होय होय असेल पण आपण काढूया आता बाहेरून, आणि तुमच्याकडे एक 25 लाख रुपये घेईल आणि कुठेतरी जाऊन पुरलेलं बाहेर काढून देईल. माझ्याकडे एका कॉलेजचे, मोठ्या कॉलेजचे प्रिन्सिपल आलेले होते, 25,000 रुपयाला गंडवलेलं होतं ते त्या महाराजांनी, असंच सांगून. ॲक्च्युली त्यांच्या मुलाला डिप्रेशन होतं. डिप्रेशन म्हणजे एक प्रकारे सतत निराश होणं, निराश असणं, वाईट वाटणं, दुःख होणं, आपल्याला कपडे घालायची सुद्धा शुद्ध नसणं, असं सतत रडू येणं, टी व्हीवर बघत असताना सुद्धा रोज रोज रडणं, असं सगळं जेव्हा घडतं तेव्हा ते डिप्रेशन असतं. आणि या डिप्रेशनला आपण ट्रीटमेंट देण्याची गरज असते. आमच्या इकडे काहीतरी त्याला पाण्यातनं काढून देतातच. माझ्याकडे जेव्हा शिझोफ्रेनियाचा पेशंट येतो तेव्हा मला असं दिसतं की त्याला होणारे भ्रम हे खूप मोठ्या प्रमाणावर असतात. विचारभ्रम नावाचा एक प्रकार असतो ज्याला डिल्युजन म्हणतात. विचारभ्रम म्हणजे ज्याच्यामध्ये विचारात दोष असतो. म्हणजे तो बोलतो कसा, पहिल्यांदा तो नीट बोलत असतो, म्हणजे समोर बसला की म्हणतो, डॉक्टर अहो माझ्या घरचे लोक ना उगाचच मला काहीतरी छळतायत, मला काही झालेलं नाही आहे, माझ्या डोक्यात कुठलाही विचार नसतो आणि मी व्यवस्थित खातो पितो झोपतो व्यवस्थित आहे, कामावर जात नाही, सोडून द्या कामावर जायची इच्छा होत नाही, पण मला काही झालेलं नाही आहे. आणि डॉक्टर आहे, घरचे आई आहे ना, ती आई उगाचच काहीतरी घेऊन मला मारत असते. परवा खलबत्ताच घेतला आणि खलबत्ता घेऊन मला मारायला ती आलेली होती. आणि आमचे बाबा ते तर सतत माझ्या मागे असतं, उठ आणि कामाला जा. आता कामा नोकऱ्या काय अशा काय काढून ठेवल्यात काय पंतप्रधानांनी, आणि अशा नोकऱ्या मिळत असतात तर किती पोती भरून मिळाली असती. आणि पोती तरी कुठे मिळतात हो हल्ली, पोती सुद्धा मिळत नाहीत हल्ली. ते कुठल्या नवीन सॉकेट्स आलेली आहेत त्याच्यात ते भरून काहीतरी पाठवत. संपलं का विषय, गाडी वळली कुठे 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 गेली, विषय सुटून जातो. त्याला विचारभ्रम म्हणतो आपण. तुमच्या आजूबाजूला अशी व्यक्ती कोणी बोलत असेल तर तुम्ही त्याला ट्रीटमेंट सुरू करा, सायकॅट्रिक ट्रीटमेंट सुरू करा. आम्ही हे पण सांगतो की बायका घुमतात गणपतीच्या काळामध्ये, गौरीच्या वेळी घागरी फुंकतात आणि त्या अशा जोरजोरात घुमायला लागतात. त्यांना असं वाटतं की काय अंगात भरमल्यासारखं झालंय, काहीतरी आलंय. ऍक्च्युली साधी सोपी कृती असते ती. जेव्हा ती फुकून 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 कार्बन डायऑक्साईड वायू सोडते त्या घागरीमध्ये, तेव्हा नाक पण तिथंच असतं आणि ऑक्सिजनच्या ऐवजी पुन्हा कार्बन डायऑक्साईडच आत जायला लागतो. कार्बन डायऑक्साईड आत गेला 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 तर ऑक्सिजन नाही म्हटल्यानंतर काय भरमल्यासारखं नाही होणार, काय काय भूत येणार, काय आत्मा येणार. एवढं साधं विज्ञान आम्ही बघत नाही. हे सगळे मनाचे खेळ आहेत, तो मानसिक खेळ आहेत. आणि याच्याकडे तुम्ही मनाचे खेळ म्हणून बघायला शिका. बुवा महाराजाला तर तुम्ही वेडाच म्हणा, ते वेडेच आहेत, त्यांना ट्रीटमेंटची आवश्यकता आहे. ते वाटेल ते बोलत असतात. अगदी ते ऑक्सफर्डला जाऊन सुद्धा तिथे वाटेल ते बोलत असतात. परवाच मी एका महाराजाचं बघितलं. तो महाराज स्टीव्हन फिंकर म्हणून एक तिथले सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांच्याबरोबर डिबेट ठेवला होता ऑक्सफर्डमध्ये आणि वाटेल ते तो बोलत होता. स्टीव्हन फिंकर म्हणजे हसत होता मनातल्या मनात. त्याला असं वाटत होतं काय चाललंय या महाराजाचं, म्हणजे आपल्या देशाची लायकीच गेली ती त्या ठिकाणी. मला म्हणायचं हे आहे की तुम्ही जेव्हा अशा पद्धतीनं विचार करत असता तेव्हा मानसिक रोग आहेत की नाहीत हे पण बघा. आणि मानसिक रोग असतात. शिझोफ्रेनिया हा मानसिक रोगाला ट्रीटमेंट आहे. शिझोफ्रेनिया रोगाला आयुष्यभर ट्रीटमेंट घ्यावी लागते. तुम्हाला माहिती ना, तुम्ही ग्रंथामध्ये वाचलं असेल की ते संत महाराज
उकिरड्यावर बसलेले असायचे पण त्यांना रोग झाले नाहीत. ते रस्त्यावरनं बडबडत जायचे आणि असे हातवारे करायचे आणि त्यावेळी ते संदेश द्यायचे. शिझोफ्रेनिया झालेला होता त्यांना. आणि असा शिझोफ्रेनिया ज्याला होतो तो काहीतरी विचित्र बोलतो म्हणून आपण जाऊन नमस्कार करतो. ॲक्च्युअली त्याला ट्रीटमेंटची आवश्यकता असते. तुम्हाला माहिती आहे इकॉनॉमिक्समध्ये ज्याला नोबेल मिळालं असा एक सायंटिस्ट होता आणि त्या सायंटिस्टला नोबेल मिळालं. त्या सायंटिस्टला शिझोफ्रेनिया झालेला होता. त्याच्या बायकोनी त्याला आयुष्यभर शेवटपर्यंत व्यवस्थित ट्रीटमेंट दिली. वयाच्या 17व्या वर्षी शिझोफ्रेनिया झाला त्याला. तरी सुद्धा शिझोफ्रेनिया होऊन सुद्धा तो गोळ्या औषधं खाऊन व्यवस्थित अभ्यास करत होता. एका ठिकाणी प्राध्यापकाची नोकरी करत होता आणि त्या ठिकाणी त्यानं अभ्यास करून शोध लावला अर्थशास्त्रातला. त्याला नोबेल मिळालं. आणि आमच्याकडे काय करतात महाराजाच्या दरबारात नेऊन टाकतात. दर्ग्यामध्ये जाऊन त्यांच्या पायाला साखळदंड बांधतात आणि तिथं मंत्रलेलं पाणी पाजवत बसतात. किती वाईट अवस्था आहे. साधा दृष्टिकोन बदलला सगळं सपाट होऊन जातं. वैज्ञानिक दृष्टिकोन सोडला की हे घडतं. साधा कशाला लग्न जुळवायच्या वेळी तुम्ही काय काय बघता. आज सुद्धा बघा तुमच्या मुलांचे लग्न तुम्ही करणार असाल तुमच्या भावाचं बहिणीचं करणार असाल 36 गुण जुळतात की नाही तुम्ही बघता. कुठले हो गुण हे 36 विचारले का कधी ज्योतिषाला. गुण एकच असतात. एक तर तो 63 वागेल मनोरुग्ण होईल नाहीतर रॅशनल वागेल. रॅशनल आहे का बघा किंवा ती रॅशनल आहे का बघा. जर ती रॅशनल विवेकी नसेल तो पण विवेकी नसेल त्या गुणाचे 3-13 वाजतात. म्हणजे आज साहेबांना मला सांगावंसं वाटेल की पुण्यामध्ये आणि बेंगलोरला आम्ही IT फील्डमध्ये आम्ही सर्वे केलेला आहे सायकोलॉजीच्या अँगलनी. तेव्हा IT फील्डमध्ये 5 आकडी पगार घेणारे हे जे नवरा बायको आहेत ना अगदी हे गुणबिंड वगैरे सगळं जुळून लग्न करतात IT फील्डमधले लोक सुद्धा. आणि बेंगलोर सारख्या हबमध्ये 52% डायव्होर्स रेट आहे. 3 वर्षाच्या आत त्यांचे डायव्होर्सेस होतात. काय झालं गुणाचं काय झालं. कुठे गेले गुण. तो ज्योतिषी कुठे गेला. ज्योतिषी चलाक असतो. त्याच्याकडे ॲड होमिनेम तयार असतो. म्हणजे एक लॉजिकल त्याच्याकडे तयार असतं उत्तर. तो काय म्हणतो अहो मी काय करणार ग्रह बदलले नशिबातच होतं त्याला काय करणार आपण तरी. विचार बघा विचार करून. असं काही नसतं. स्त्री आणि पुरुष एकत्र राहतात. माझ्याकडे परवाच एक केस आलेली होती. मुख्याध्यापिका आहे ती. ती मुख्याध्यापिका माझ्यासमोर येऊन रडत बसलेली होती. तिचं वय आता जवळपास 52 वर्षे आहे. लग्न सगळं मुहूर्तावर झालं आणि थँक्यू मुहूर्तावर झालं लग्न. अक्षरशः अगदी बारीक सारीक गोष्टी बघितल्या. गुणमेलन केलं सगळं झालं. शुभमुहूर्त अगदी चांगल्यातल्या चांगल्या ज्योतिषाकडनं काढून आणलेला होता. अक्षता अगदी वेळेवर पडल्या. सगळं झालं. नवरा इंजिनियर आणि ह्या त्यावेळी फक्त BA शिकलेल्या. जेव्हा लग्न झालं तेव्हा लग्न झाल्यानंतर नवरा पार्ट्या करायला बाहेर जातो शनिवार रविवार हे लक्षात आलं. दारू खूप पितो असं लक्षात आलं. आणि त्यानंतर असंही लक्षात आलं की नवरा हा हुंडा मिळालेला नाही व्यवस्थित म्हणून आडवं बोलतोय. त्याच्यातनं भांडणं सुरू झाली. सासूबाईंनी उभा पवित्रा घेतला भांडणाचा आणि अक्षरशः त्यांना मारहाण सुरू झाली. असं सारखं माहेरी यायचं परत तिकडे जायचं माहेरी यायचं परत तिकडे यायचं असं सारखं सुरू झालं. आणि त्याच्यानंतर शेवटी वडिलांनी तिच्या असा निर्णय घेतला की आता हिला परत पाठवायचं नाही. वडिलांनी तिला शिकवलं. पुढे BEd केलं. त्या शिक्षिका झाल्या. आज मुख्याध्यापिका झाल्या. आज सुद्धा त्यांना त्या गोष्टीचं डिप्रेशन येतं. काय डिप्रेशन येतं की माझा नवरा मला माझ्या भाग्यामध्ये असा का मिळाला. जेव्हा असा विचार करतो हा विचारच चुकीचा आहे. खरं तर तिनं स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पायावर उभं केलं याचा विचार करून आनंद मानायला पाहिजे. नाहीतरी हल्ली लग्न हे टिकणं फारच कठीण झालेलं आहे.
उठता बसता एकमेकांना आपण बोलत असतो, आपण भांडत असतो. माझ्याकडे मराठी कॉन्फ्लिक्टच्या केसेस खूप यायला लागलेल्या आहेत की ज्यांच्यामध्ये सतत भांडणं वाद होत आहेत. तर त्या जेव्हा असं म्हणाल्या की एवढं सगळं मी केलं तर तरीसुद्धा मला नवरा असा का मिळाला, म्हटलं हा प्रश्न तुम्ही ज्योतिषाला जाऊन विचारा, आणि त्यांनी तुमचं अचूक वेळेवर लग्न केलेलं आहे ना तर त्या पंडिताला पण जाऊन विचारा. साधा प्रश्न आहे. विवेकी जीवन पद्धती किंवा रॅशनल लाईफस्टाईल जी आपण म्हणतो ती आपण जगायला शिकायला पाहिजे. काय सांगते हो, साधी सोपी आहे ही लाईफस्टाईल. 8 तास झोप, नियमित अर्धा तास व्यायाम, स्ट्रेस फ्री लाईफ, म्हणजे विचार जे असतात त्याच्यामध्ये स्ट्रेस आणायचा नाही, आणि वेळेवर जेवण. फिनिश. विवेकी जीवन. तुम्हाला हल्ली सांगणारे बरेच जण भेटायला लागलेले आहेत, व्हॉट्सअपवर पण आलेले आहेत. जेवल्यानंतर पाणी प्यायचं नाही, जेवल्यानंतर 2 तासांनी पाणी प्यायचं. जेवताना घास सुद्धा एक खाल्ला की पुन्हा 5 मिनिटांनी दुसरा खायचा. काही वाटेल ते, म्हणजे काय त्याला काय विज्ञानाचं काय भानगडच नाही त्याच्यामध्ये. आणि फास्टिंग प्रोग्राम वजन कमी करण्यासाठी 8 दिवस जाऊन तिथे हे करायचं. आमच्या गावामध्ये आमचे आजोबा रोज शेतामध्ये राबायचे, त्यांचं पोट कधी सुटलं नाही. 24 तास राबायचे ते आणि दणकून खायचे. फास्टिंग वगैरे भानगड नव्हती त्यावेळी. हे फॅडं आत्ता जी नवा एक वर्ग तयार झालेला आहे ना, ज्याच्याकडे पैसा खुळखुळतो त्यांच्याकडे ही फॅडं आलेली आहेत. जाऊन वाकून कामं करण्याची वृत्ती नाही, सगळं खात, ते सुद्धा फास्ट फूड खात, टीव्ही समोर आपल्या चकाट्या पेटत बसणे आणि वर म्हणणे ह्या महाराजांचा फास्टिंग प्रोग्राम खूप मस्त असतो बरं का, 8 दिवसात वजन कमी झालं. वाटेल ते. ऍक्च्युली विवेकी जीवन पद्धती जर एवढी 4 सूत्र जरी अवलंबली तरी खूप झालं. मी स्वतः ती अवलंबतो. माझ्या स्वतःच्या दवाखान्यामध्ये असलेले सगळे फोटो मी काढून टाकले, आणि पेशंट येऊ नयेत याच्यासाठी मी मनात विचार करतो, तो विवेकी विचार आहे. कारण समाजाचा म्हणून काहीतरी आपण देणं लागतो ना, समाज तुम्हाला जगवत असतो. माझ्या दवाखान्यामध्ये कुठलेही देवाचे फोटो नाहीत किंवा कुठलाही प्रकार नाही, पूर्ण वास्तुशास्त्राच्या विरोधात मी बांधलेलं आहे. मला कुठलाच प्रॉब्लेम आलेला नाही आजपर्यंत, माझं काही कमी पडलेलं नाही. प्रयोग करून बघा ना तुम्ही पण, सगळं सोडून. थोडीशी हलचल होईल मनात, कारण वर्षानुवर्ष तुम्ही ते बाळगलेलं आहे. पण विवेक निर्माण करायचा असेल तर संघर्ष करावा लागतो, मनाचा, विचारांचा. तो करायला शिका. माझ्यासारखे असे कित्येक लोक आहेत. आज अमेरिकेमध्ये 52% लोक हे नास्तिक बनलेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे हे असलं काय नसतं. धर्म आणि देवाच्या नावाखाली फसवलं जातं आणि त्याच्या खाली राजकारण केलं जातं. हा परत एक वेगळा विषय आहे, पण त्याला तुम्ही जबाबदार आहात. ते एवढे मोकाट का सुटलेले आहेत? तुम्ही सगळं पाळता म्हणून मोकाट सुटलेले आहेत. हे सर्व विद्यार्थ्यांमध्ये उतरायला पाहिजे. हे जर विद्यार्थ्यांमध्ये उतरलं नाही तर मला नाही वाटत हा देश महासत्ता वगैरे होईल. विसरून जा. मला तर पावलोपावली मानसिक रुग्ण दिसायला लागलेत हल्ली. आज काउन्सिलिंगला मला जर मी एक काउन्सिलर असा गृहीत धरला तर मला 3-3 आठवडे अपॉइंटमेंटसाठी मला वेट करावं लागतं क्लायंट्सना. दवाखाने तर तुडुंब भरून व्हायला लागलेले आहेत सगळीकडे. केवळ अविवेकी वागल्यामुळे आपल्या मुलांना, जी मुलं संस्कारक्षम वयामध्ये आहेत त्या मुलांना हे विवेकी शिक्षण आपण देणार आहोत की नाही, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. त्याही अगोदर मी स्वतः माझ्यामध्ये विवेकी आचरण आणेन की नाही, हा प्रश्न पण विचारा. मला अडचणी येत असतील तर त्याच्यासाठी योग्य अशा काउन्सिलरकडे जाऊन मी माझ्या अडचणी सोडेन, हे पण तुम्ही मनातल्या मनात घोका. असं जर करू शकलात तर मला असं वाटतं की आपली पिढी जी पुढची वाढणारी आहे ती जर विवेकी बनली तर महासत्ता होऊ शकेल. महासत्ता होण्याची अट विवेकी वर्तन, विवेकी वागणं आहे. शेवटचा मुद्दा घेऊन मी थांबतो.
वागणं किंवा वागायचं कसं हा एक प्रश्न असतो. मग वागायचं कसं? वागणं जरी शिकवा आम्हाला, कसं वागायचं ते. मी त्याच्यावर पुस्तकच लिहिलं आहे, वागावे कसं आहे म्हणून. आज मी आणलेलं आहे, कोणाला हवा असेल तर जरूर घ्या. आपण कुठल्याही गोष्टीला प्रतिक्रिया देताना आपण गप्प बसतो. आपल्याला पटत नसतं तरी गप्प बसतो. म्हणजे तो खोटं बोलतोय तरी गप्प बसतो, आपण बोलत नाही. हे वागणं कसलं झालं? भिडस्त. नवरा नीट वागत नाही, गप्प बसतो. सासूबाई काहीतरी बोलतात, गप्प बसायचं. हे भिडस्त वागणं म्हणतो आपण. याला पॅसिव्ह बिहेवियर म्हणतात किंवा पॅसिव्ह इंटरॅक्शन म्हणतो आपण. आणि जर आपल्याला पटत नसेल तर आपल्याला काही जणांना दुसरं वागणं असं असतं की प्रचंड राग येतो आणि लगेच आपण म्हणतो देईन कानाखाली जास्त बोललास तर. पटकन बोलून मोकळे होतो, झटकन बोलतो. याला ॲग्रेसिव्ह बिहेवियर म्हणतो. भिडस्त आणि आक्रमक हे वागण्याची पद्धती आपण वापरत असतो. ही पद्धती आदिम पद्धत आहे. रानटी काळामध्ये जंगलात राहणारा माणूस सुद्धा वाघ समोरून आला, एकतर तो भिवून पळून जायचा, नाहीतर तो सरळ आक्रमण करायचा, दगड फेकून मार किंवा काहीतरी कर असं सुरुवात करायचा. याला आपण म्हणतो की पॅसिव्ह अँड ॲग्रेसिव्ह बिहेवियर. हे वागणं असतं आपलं. काय काय वेळा आपण तिसरं पण एक वागणं करतो. एकाच वेळी आपण भिडस्त पण वागतो आणि आक्रमक पण वागतो. म्हणजे कसं? बॉसचा आपल्याला राग आलेला आहे, बॉस आपल्याशी नीट वागत नाही आहे, वाटेल तसं बोलतोय. मग बॉसने सांगितलं आपल्याला की अमुक एक फाईल घेऊन ये जा. आपण जायचं आणि फाईल हातात ठेवून बसायचं, जायचंच नाही लवकर. चिडू दे जरा, लागू दे त्याला, माझ्याशिवाय चालतंय का, फाईल हलते का, त्याला जरा कळू दे. म्हणजे एकीकडे तोंडावर बोलायचं नाही, ते भिडस्त, आणि दुसरीकडे गेल्यावर आक्रमक. आता मी त्याला चिडवतोच, आक्रमक. असं तिरसट वागणं असतं. हा तिसरा प्रकार असतो. म्हणजे भिडस्त, आक्रमक आणि तिरसट, ॲग्रेसिव्ह, पॅसिव्ह असं दोन्ही त्याच्यामध्ये असतं. ही तिन्ही वागणी चूक असतात. तुम्ही वागायला पाहिजे ॲसर्टिव्ह. ॲसर्टिव्ह म्हणजे आत्मविश्वासपूर्ण आणि विवेकी वागणं. त्याचे टेक्निक्स असतात आणि ती टेक्निक शिकून घ्यावी लागतात. ॲसर्टिव्हनेस तुमच्यामध्ये तुम्ही निर्माण करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे काय होतं, कुठलीही गोष्ट तुम्हाला पटत नसेल, रुचत नसेल, आवडत नसेल तर त्याला तुम्ही शांत चित्तानं व्यवस्थित तोंड देऊन त्याचा तुम्ही बिमोड करू शकता. असं करायला शिकायला पाहिजे. पळून जाऊन किंवा एकदम चिडून काही होत नाही. चिडलं तर काय होतंय, ब्लड प्रेशर वाढतंय, डायबिटीस का वाढत चाललेला आहे, बीपी का वाढत चाललेला आहे, स्ट्रेस, ताण. आणि हा जो स्ट्रेस आहे, हा स्ट्रेस दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे त्या रोगांना नावच दिलेलं आहे लाईफस्टाईल डिसीजेस, जीवनशैलीचे रोग. तो कुठल्या जंतूमुळे होत नाही, तो कुठेतरी आपटलं पडलं म्हणून होत नाही. तुमची जीवनशैली ताणाची झाली आहे म्हणून तो रोग होतात. स्ट्रेसमुळे, ताणामुळे. हार्मोन्स जे असतात, इन्शुलिन हे हार्मोन आहे, हार्मोन बिघडतं आणि हार्मोन बिघडलं ताणामुळे की मग डायबिटीस, ब्लड प्रेशर, प्रसंगी हार्ट अटॅक. डॉक्टरांना हार्ट अटॅक येत आहेत. गुजरातला आमचे एक डॉक्टर आहेत, त्यांनी स्वतः जवळपास 2,500 हृदयाच्या शस्त्रक्रिया केल्यात. त्यांना एके दिवशी रात्री 2 वाजता छातीत दुखायला आलं, ICU मध्ये ॲडमिट केलं. सगळ्या चाचण्या केल्या, सगळं नॉर्मल. आणि पुन्हा घरी गेले. घरी गेल्यानंतर हार्ट अटॅक आला आणि गेले. कसं काय? रात्रंदिवस हा माणूस केवळ ऑपरेशन थिएटरमध्येच, बाहेरच यायचा नाही. हार्मोनची चेकिंग कुठे झाली? स्ट्रेस कुणी मोजला? स्ट्रेस नाही मोजला. हे सायकोलॉजिस्टचं काम आहे. ही नुकतीच घडलेली घटना आहे गुजरातमधली. म्हणजेच याचा अर्थ, वागणं तुमचं विवेकी बनवायचं असेल तर ॲसर्टिव्हनेस ट्रेनिंग हे घेणं आवश्यक आहे. आणि हे ॲसर्टिव्हनेस ट्रेनिंग जे आहे, हे जर तुम्ही घेतलं तर तुम्ही स्ट्रेसमधून तर बाहेर पडालच, पण तुमची जीवनशैली अतिशय नेटकी करू शकाल. हे सगळे सायकोलॉजीचे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत. सायकोलॉजी आपल्या शहरात पोचलेली नाही, ग्रामीण भागात तर पोचायचं खूपच अवघड. ते या निमित्तानं मला इथे पोचवता आलं. अनेक गोष्टी तुमच्यासमोर मला सांगता आल्या आणि तुम्हीसुद्धा शांतपणे ते ऐकलं. त्याबद्दल मी खरोखर तुमचा मनपूर्वक आभारी आहे. आणि
पुन्हा एकदा संयोजकांचे आणि मेंगाणे सरांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी तुमची रजा घेतो. धन्यवाद.